हा अशोक करंडे आवाज येतोय का? अशोक करंडे हा नंबर टेकर तुम्ही मला तसंच करा मग आली कोण दोन राखी दोन 3 नंबर तास 1 नंबर करा 3 नंबर तास 1 नंबर तास केलाय. हा आता मी पक्की एकदा शेवटची बारी आता आणि 6 ते 15चे बैलगाडी मला एकूण 10 गट आहेत कारण मैदानाला उशीर झाला. हा घ्या गती घ्या. हा मधनं पाहणार प्रेक्षक सावध पडा. हा घ्या गती घ्या. अशोकराव 3 गाड्या 6 बैल आहेत 3 पुकारल्या होत्या त्यातल्या 2च गाड्या झुपल्यात. 6 ते 15चे बैलगाडी मला गाड्या झुपायला घ्या आणि ज्यांची नोंद राहिली असेल असे बैलगाडी मालक नोंद करून आयोजक संयोजक कमिटीला सहकार्य करायचं सहकार्याची भावना ठेवा. आणि विशालराव नंबर टेकर पाठवा. हा नंबर टेकर ऐकू तिथं. हा घ्या नंबर टाकून घ्या. आणि समोर उभा राहा सावध चित्त उभा राहा कारण खाल्ला दुसरा गट वळलाय. समोर उभे राहणारे सावध चित्त उभा राहा. लक्षात घ्या मैदान आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर बघायचंय. कोणाला काही दुखापत झाली अपघात झाली आपण स्वतःची जबाबदारी स्वतः असणार आहे. हा अशोकराव काय होते अशोकराव जेवढे गाड्या तेवढ्या लावून घ्या. अन्यथा 2 नसला सोडत तर 3 सोडा. घ्या गती घ्या. पहिल्या गटाचा मान पटकला वरखेडकरांनी. हा घ्या गती घ्या. सोडा 2 गाड्या वळल्यात पलीकडे सुसरे करत आणि अलीकडे काढला गोपाळवाडी करत. दोघात लढत पाहायला मिळणार. घ्या गती घ्या. अशोकराव सुटला श्री संत भगवान तिसरे मैदानातला गड क्रमांक 2 पळतोय. 2 मध्ये लढत चालू आहे. काटा किर्र अशी लढत चालू आहे. कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखाचं नाही. सुंदर अशी लढत चालू. 2 गाड्या पलीकडे सुंदर अलीकडे बारक्याचा सागर सुंदर आणि दोघात काटा किर्र अशी लढत झाले. कोण झाला सेमीला पात्र. अलीकडे होता सर्जा आणि पलीकडे होता सुंदर. दोघात लढत झाली. निकाल गेला थर्ड अंपायर शर्यत अड्डाच्या कॅमेऱ्यात. गाड्या सोडण्याने या बाजूला चला घ्या. क्रमांक 3 लावून घ्यायचा आहे. लाखो प्रेक्षकांच्या नजरा लागल्या स्क्रीनला. हा विशाल शेठ दोन्ही अँगल निकाल चेक करायचा आहे. हा समीर भाऊ दोन्ही अँगल. समीर भाऊ हा पलीकड साईडचा भैया. अहो ऐका बैलगाडी मालक निकाली पंच कशाला नेमलेत. हा विशाल शेट घ्या निकाल. हा घ्या काल क्रमांक 3 सुटतोय. गावकर वांगदरीकर 3 सुटतोय. आपल्या भागात पहिलं मैदान शिस्तीचं पालन राहू द्या. घ्या क्रमांक 2चा निकाल घ्या. चला एकची बैल अजून काढून मोकळी नावं केली.